पालकाची जुडी घेतली आहे. इथे धुवून कट करून घेतली आहे. तर इथे आपण सूप बनवूया पालकाचं. इथे मी 1 चम्मच एवढं तूप टाकत आहे. तूप चांगलं गरम झालं की आपल्याला त्याच्यात कांदा कट करून टाकायचा आहे. चांगला फ्राय होऊ द्यायचा. केशरी कलर येऊस तर आपल्याला फ्राय करायचा आहे. बघू शकता केशरी कलर आलाय. इथे मी लसण पेस्ट आपल्याला यामध्ये टाकायची आहे. हे बघा थोडीशी लसण पेस्ट. मी थोडंसं सूप बनवून घेत आहे. अर्ध्याच भाजीचं मी सूप बनवणार आहे, त्यामुळे मी कांदा छोटाच कट केला आणि थोडं लसण पेस्ट एकजीव करून घेतलं. आता आपण त्यामध्ये भाजी टाकूया. सतत हलवत राहायचे आपल्याला. आपल्याला सततच हलवायचे. सतत हलवल्यामुळे ती बुडायला लागत नाही. हे बघू शकता आपली भाजी आता मस्त अशी नरम झालेली आहे. इथे आपण अर्धा ग्लास एवढं पाणी टाकणार आहोत. आपल्याला ताट ठेवायचे त्यावर. बघू शकता पाणी पूर्ण आटलं. अगदी नकळत पाणी आहे बघा. तर आपल्याला हे असंच राहू द्यायचे. थंड झाल्यावर दाखवते मी तुम्हाला. इथे बघू शकता थंड झाले. आपण मिक्सरला फिरून घेऊया. हे बघा अशा प्रकारे अजिबात पाणी नाही टाकलं, काही नाही, तसंच फिरून घेतली आहे. आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. जी आपण मिक्सरला फिरून घेतली होती ते आपण यामध्ये टाकून घेऊया. आपण भांड धुवून यामध्ये टाकून घेऊया. इथं ढकणाला चिटकलेलं होतं ते मी यामध्ये टाकत आहे.
आपण याला धुवून घेऊया, म्हणजे अजिबात वाया जात नाही. इथं एवढं मिठाचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे बघा. अप्रतिम असं सूप लागतो. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तुम्हाला आवडत असेल तर काळे मिऱ्याची पूड आपण यामध्ये थोडीशी चिमूटभर टाकायची आहे. आणि पुन्हा तुम्हाला साय दुधावरची साय असते, मलई, ती तुम्ही यामध्ये पण टाकू शकता, 2 चम्मच. अप्रतिम लागतं, पण आवडत असेल तर टाकू शकता. हे बघा, बेस्ट आपलं सूप तयार आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्ही कुठल्या प्लॅटफॉर्म बघत आहात हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर बघा, आपलं सूप तयार आहे. उकळी आली की बंद करायचा गॅस. एक उकळी आपण इथे काढली आहे. हे बघा, मस्त आपल्या डोळ्याला रोशनी वाढवणारं सूप, आरोग्यासाठी फायदेमंद असं सूप तुम्ही नक्की ट्राय करा. आणि असं सूप बनवून प्या. मस्त राहा, स्वस्त राहा. लहान मोठ्यांना आवडणारं सूप, एकदम अप्रतिम लागणारं सूप तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.